प्रामुख्याने आपल्याला चांगल्या फॅटचा वापर करायचा आहे आहारामध्ये. कारण का बऱ्याच वेळा असं होतं की जेव्हा बॉडी कंपोजिशनमध्ये अल्टरेशन्स होतात तेव्हा एक दृष्टिकोन असा असतो की मी फक्त उकडलेलं खावं किंवा वाफवलेलं खावं आणि आहारातून फॅट पूर्ण काढून टाकावं. तर ओके. असं न करता आहारामध्ये गुड फॅट्स जे आपल्याला चांगल्या प्रकारचे फॅट्स असतील जे मदत करतील आपलं इन्सुलिन रेझिस्टन्स कमी करायला किंवा ओव्हरऑल हॉर्मोनल इम्बॅलन्स रेक्टिफाय करायला. तर त्याच्यामध्ये ओमेगा 3 आणि ओमेगा 6 म्हणजे पॉली अनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड ह्याचा समावेश करणं गरजेचं आहे. पण आपल्या आहारामध्ये ओमेगा 6 ऑलरेडी असतंच कारण का आपण वेगवेगळी तेलं वापरतो त्याच्यामुळे ते आपल्याला मिळतं असतं. ओमेगा 3 हे मिळण्यासाठी आपल्याला प्रयत्न करावा लागेल. मग त्याच्यामध्ये आपल्याला नट्स असतील आल्मंड किंवा वॉलनट्ससारखे पदार्थ किंवा सीड्स असतील पंपकिन सीड्स, फ्लॅक्स सीड्स किंवा चिया सीड्स की ह्याच्यामध्ये ओमेगा 3 मिळेल की ज्याचा इम्पॅक्ट अँटी इन्फ्लॅमेटरी असेल. तर त्याचा समावेश करणं गरजेचं आहे.